रम्या वसुंधराने धनंजय नंदिनीच्या मनात जो काही गैरसमज पसरवलेला असतो तो दूर करण्यासाठी पार्थने आता खूप मोठं पाऊल उचललेलं आहे. पिहूला त्याने समोर घेऊन येत नंदिनीला सत्यता दाखवली आहे. तर वसू आत्याने पार्थ नंदिनीचं लग्न होऊच द्यायचं नाही असा विडा उचलला आहे. तर विक्रम मानिनीला बोलावून घेत नंदिनीने आपला निर्णय जाहीर केला आहे. आता पार्थ पिहूला घेऊन येत नंदिनीचा रम्याने करवून दिलेला गैरसमज तो कसा दूर करेल, त्याचबरोबर नंदिनीचा नक्की निर्णय कोणता असेल ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या 27 जानेवारीच्या आजच्या भागामध्ये रम्याला करारात जबाब देऊन नंदिनीने तिला बाहेरचा रस्ता दाखवलेला असतो. रम्याला मोठा धक्काच बसतो की एवढं बोलून एवढं समजावून सांगून देखील नंदिनीला फरकच पडलेला नाहीये. कारण नंदिनीचा पार्थवरती पूर्ण विश्वास असतो. तेव्हा जाता जाता रम्या मुद्दामच म्हणते, मी इथे आले होते कारण मला वाटलं होतं की एक बाईच दुसऱ्या बाईचं म्हणणं समजून घेऊ शकते. परंतु बरोबर आहे ना, मी या आनंद निवासाची गेस्ट नाहीये. जाता जाता तुला फक्त एवढंच सांगते नंदिनी, तू पार्थची या विषयावरती बोल, परंतु एकट्यात बोल. कदाचित तो त्याच्या आईसमोर काही बोलूच शकणार नाही. असा सल्ला देऊन रम्या तेथून निघून जाते. नंदिनी पेचात पडते. परंतु पार्थची भेट घेऊन नंदिनी सगळं खरं खोटं करणार असते. धनंजय शारदा दोघेही घरी परतलेले असतात आणि नंदिनीला काहीही न सांगता त्यांनी तिचं लग्नच मोडलेलं असतं. एक गाव 2 तुकडे केलेले असतात. इतक्यातच नंदिनी देखील परतलेली असते आणि जेव्हा नंदिनीला घरी आल्याचं पाहतात तेव्हा नंदिनी धनंजय दोघे एकमेकांशी एकदमच बोलतात. तर धनंजय म्हणतो की मला तुला महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा नंदिनी देखील सांगते की हो बाबा, मला देखील तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तर धनंजय तिथे नंदिनीसमोर खूप मोठा गौप्यस्फोट करतो की तो तिचं पार्थशी जमलेलं लग्न मोडलं आहे. नंदिनीला आता मोठा धक्काच बसतो. धक्क्याने नंदिनी विचारते की लग्न मोडून आलात, परंतु का? तेव्हा धनंजय म्हणतो की हे बघ, काही गोष्टी जाणीवपूर्वक आम्ही तुझ्यापासून लपवल्या होत्या. कदाचित आता त्या सांगण्याची वेळ आली आहे. हे बघ नंदिनी, तुमचं लग्न जुळण्याआधी माझा एक भूतकाळ आहे ज्याचा गुंता अजूनही सुटलेला नाहीये. असं म्हणत धनंजय नंदिनीसमोर त्याच्या भूतकाळाचा खुलासा करतो. हे बघ नंदिनी, पार्थची आत्या वसुंधरा, तिचा नवरा सुदर्शन आम्ही खूप चांगले मित्र होतो. परंतु एका दुर्दैवी घटनेत त्याचा खून झाला आणि तेव्हा नंदिनी घाबरतच विचारते की आणि काय बाबा? तर धनंजय खुलासा करतो की वसुंधराला अजूनही वाटतंय की तो खून मी घडवून आणला होता. नंदिनीच्या पायाखालची जमीनच हादरते. शारदा म्हणते की परंतु हे काहीही खरं नाहीये नंदिनी. हे बघ, कोर्टामध्ये हे सिद्ध झालं आहे की या सगळ्यांमध्ये तुझ्या बाबांचा कसलाही हात नव्हता आणि कोर्टात घडलेला तो प्रसंग अजूनही वसुंधराच्या मनात आहे. तिच्या मनातला राग अजूनही गेलेला नाही आहे आणि निश्चितच आहे की माझ्यावरचा राग ती तुझ्यावरती काढू शकते. शारदा म्हणते की हो, आणि आम्हाला आणखीन एक गोष्ट कळली आहे की पार्थचं दुसऱ्याच एका मुलीवरती प्रेम आहे. तेव्हा नंदिनी स्वतःच्या तोंडून रम्याचं नाव घेते. शारदा धनंजयला मोठा धक्काच बसतो. धनंजय धक्क्याने विचारतो की म्हणजे तुला याबद्दल सगळं माहिती आहे नंदिनी? तेव्हा नंदिनी सांगते की नाही बाबा, हे सत्य मला आजच कळलं आहे. परंतु वसुंधरा रम्या दोघींनी जबरदस्त प्लॅनिंग करून मोहिते कुटुंबाच्या मनामध्ये गैरसमजाचं वादळ पसरवलेलं असतं. नंदिनी देखील खूप मोठा खुलासा करते की रम्या आज आनंद निवासामध्ये आली होती आणि आनंद निवासामध्ये नक्की काय काय घडलं त्याबद्दल ती धनंजय शारदाला सांगून टाकते की कसं रम्याने पार्थने लव्ह लेटरचं दिलेलं उत्तर, त्याचबरोबर रम्याने एक मंगळसूत्र दाखवून त्याने पार्थने ते तिच्या गळ्यात घातलं होतं असं सांगितलं होतं. आणि फक्त तेवढंच नाही, तर पार्थबद्दलच्या अशा अनेक गोष्टींचा तिने खुलासा केला होता. परंतु ती सत्यता नव्हती, कारण रम्याने हे जाणीवपूर्वक चुकीचा गैरसमज नंदिनीच्या मनात पसरवलेला असतो. पार्थचं देखील रम्यावरती प्रेम आहे असं ती म्हणत होती. फक्त मानिनी काकूंमुळे ते प्रेम ते बोलून दाखवत नाहीयेत आणि माझ्याशी लग्न करतायत असं नंदिनी गौप्यस्फोट करताच शारदा अगदी कोलमडून जाते
आणि धनंजयला म्हणते की अरे देवा, आपण या सगळ्यांबद्दल ना आधी चौकशी करायला हवी होती. परंतु लग्न मोडण्यासाठी वसुंधरा रम्याने हे सगळं मुद्दाम केलं आहे हे अजूनही यांना माहिती नसतं. धनंजय शारदाला समजावतो की हे सगळं लग्न होण्यापूर्वी आपल्याला कळलं आहे, ते आपले नशीबच. तेव्हा नंदिनी त्यांना सांगते की एक मिनिट, रम्या हे सगळं बोलते तिच्यावरती माझा विश्वास नाही आहे आणि पार्थवरती मी संशय देखील घेत नाही आहे. तुम्हाला देखील असंच वाटतं का की हे सगळं खरं आहे? आता रम्या जे काही बोलले आहे त्याच्यावरती नंदिनीला थोडी शंकाच असते. तेव्हा शारदा देखील म्हणते की नाही, मला पार्थ असा वाटतच नाही आहे. तेव्हा धनंजयला देखील प्रश्न पडतो की हे सगळं रम्याने येऊन का सांगितलं असेल? तर नंदिनी म्हणते की हो बाबा, रम्याने हे सगळं सांगितले, परंतु मी तिच्यावरती विश्वास ठेवलेला नाही आहे. कारण हे सगळं पार्थला भेटूनच मी याचा विचारणार आहे. आता नंदिनी पार्थशी बोलूनच तिच्या शंकेचं निरसन करणार असते. धनंजय नंदिनीला समजावणार तर नंदिनीच उलट धनंजयला समजावते की बाबा प्लीज, आपण पार्थशी न बोलता कोणताही निष्कर्ष न काढलेलाच बरा. तेव्हा शारदा म्हणते की हे बघ नंदिनी, तुला जर असं वाटत असेल तर आम्ही तुला अडवणार नाही आहोत. तर धनंजय हे सांगून मोकळा होतो की या विषयावरती चर्चा करत बसण्यापेक्षा आपण आपल्या नंदिनीसाठी दुसरा एखादा चांगला मुलगा शोधूयात. तेव्हा नंदिनी धनंजय शारदाला म्हणते की मुलगा तर चांगला मिळेलच आणि त्यांना मुलगी देखील चांगली मिळेल, परंतु आमच्यात जे नातं जुळलंय त्याचं काय? आत्ता नंदिनी पार्थच्या प्रेमात पडलेली असते. नंदिनी पार्थचं अगदी भरभरून तोंड भरून कौतुक करते आणि धनंजय शारदाला म्हणते की पार्थच्या नजरेतला सच्चेपणा भावला आहे मला. तसंही आनंद निवासाच्या कामामुळे मी खूप साऱ्या लोकांना भेटते, बोलते त्यांच्याशी आणि त्यांच्या नजरेत असणारी खोटेपणा, लबाडी मी एका क्षणात ओळखू शकते. परंतु पार्थकडून ती वाईब मला कधीच मिळालेली नाही आहे. अजूनही रम्याने जे सांगितलं आहे त्यावरती विश्वास नाही आहे माझा. असं दुसऱ्या कोणाकडून तरी काहीतरी ऐकून माझ्या होणाऱ्या जोडीदारावरती मी अविश्वास नाही दाखवू शकत. त्यामुळे मी पार्थची भेट घेईन आणि त्यांनाच काय ते खरं खोटं विचारेन. नंदिनीने निर्णय घेतलेला असतो. तिने तेवढा पार्थवरती विश्वास देखील ठेवलेला असतो. आता रम्या चांगलेच तोंडघशी आपटणार असते. तर धनंजय नंदिनीला अडवतो. तेव्हा नंदिनी धनंजयला समजावते की बाबा, मला एकदा पार्थशी बोलू द्या फक्त. काय ते खरं खोटं करू देत. त्यानंतर म्हणजे जे घडेल त्यामध्ये तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्यच असेल. असं सांगून नंदिनी तिच्या रूमकडे जायला निघते. इकडे लग्न मोडल्याची बातमी ऐकून पार्थ हादरतो आणि तो विचारतो की काय? त्यांनी लग्न मोडलं? नक्की हाय काय प्रकार आहे? तेव्हा मानिनी खूप मोठा गौप्यस्फोट करते की काय करायचं. वसुताईने चावून त्यांना धमकवलं, वॉर्निंगच दिली. ते तरी काय करणार? येऊन डायरेक्ट लग्नच मोडलं त्यांनी. परंतु पार्थ आता खूपच भडकलेला असतो. तो म्हणतो की हा काय मूर्खपणा आहे. वसु आत्याचा आजपर्यंत मी यासाठी आदर करत होतो की तिने मला लहानाचं मोठं केलं आहे, तिच्या अंगाखांद्यावरती खेळलो आहे आणि रम्या माझ्या मते कधी तिने दुजाभाव केला नाही. म्हणून काय आता ती जे बोलेल त्याला काय माना डोलवायच्या का आपण? चिडलेला पार्थ आता लगेचच नंदिनीशी बोलून फैसला करायचा ठरवतो. तो म्हणतो की हे लग्न मोडूच कसे शकतात? मी आत्ताच जातो आणि नंदिनीला विचारतो. तेव्हा विक्रम मानिनी त्याला थांबवतात आणि त्याला शांत करतात. तर मानिनी त्याला समजावते की हे बघ, आत्ता जाऊन तू बोलू नकोस. तेव्हा विक्रम देखील समजावतो की पार्थ, जेव्हा नंदिनीला देखील ही बातमी कळाली असेल तेव्हा तीही तितकीच नाराज झाली असेल. तिला देखील काही प्रश्न पडले असतील. मग दोघे एकमेकांशी बोला आणि मग निर्णय घ्या. तेव्हा चिडलेला पार्थ म्हणतो की प्रश्नच नाही आहे बाबा, नंदिनीला या घरात कसलाच त्रास होणार नाही. इनफॅक्ट तो कधी मी तिला होऊच देणार नाही, हे मला तिला शुअरली सांगायचं आहे. तेव्हा विक्रम म्हणतो की हो, अरे आम्ही देखील तिला समजावतो, आम्ही देखील तिला या घरात कोणताही त्रास नाही होऊ देणार. तेव्हा मानिनी देखील म्हणते की हो, हे बघ, वसुताईंच्या लहरीपणापासून मी तिला जपेन. मीही तिला त्यांचा कसलाही त्रास होऊ देणार नाही. हे सगळं तू नंदिनीला सांग, तिला समजाव, परंतु आत्ता नको, उद्या शांतपणे बोलून. आता पार्थला देखील विक्रम मानिनीचं म्हणणं कळलेलं असतं आणि पार्थ म्हणतो की बरं ठीक आहे,
तुम्ही देखील शांतपणे जाऊन झोपा, मी बघतो काय करायचं ते. विक्रम आणि निघून जातात, परंतु बिचारा पार्थ विचारात पडतो. इकडे नंदिनीची देखील मनस्थिती खराब असते. सतत ती रम्याच्या बोलण्याचाच विचार करत असते. एकीकडे तिचं मन हे मानायला तयार नसतं की पार्थ असा वागू शकतो, आणि दुसरीकडे तिला रम्याने दाखवलेल्या गोष्टींचाही विचार पडतो. तिच्या मनामध्ये नुसती प्रश्नांची खळबळ माजलेली असते, काही सुचतच नसतं. इकडे पार्थची देखील तीच अवस्था असते. त्याचीही मनस्थिती खराब असते. तोही विचार करत असतो, परंतु लवकरात लवकर दोघांना एकमेकांची भेट घेऊन हे सगळे गैरसमज दूर करायचे असतात. नंदिनी विचार करते की रम्या जे म्हणाले ते खरं असेल का? पार्थचं रम्यावरती प्रेम असेल का? ती तिच्या मनाला प्रश्न विचारते. तेव्हा पार्थ इकडे म्हणतो की माझं रम्यावरती अजिबात प्रेम नाहीये. वसू आत्याला हे सगळं सांगायची काय गरज होती? ही गोष्ट नक्की खरी आहे का, ते मला पार्थला विचारायलाच हवं. तेव्हा पार्थ देखील म्हणतो की आत्ताच्या आत्ता मला नंदिनीशी बोलायलाच हवं. आणि दोघेही एकमेकांना एकाच वेळी फोन करतात. आता दोघेही एकमेकांना फोन करायचं ठरवतात, परंतु दोघांचंही मन मानायला तयार नसतं, कारण खूप जास्त उशीर झालेला असतो. नंदिनीचं मन तिला विचारतं की पार्थला यावेळी फोन करणं ठीक राहील का? तेव्हा पार्थ विचार करतो की खूप जास्त रात्र झाले आहे, कदाचित उद्या भेटतो. पार्थ नंदिनी दोघेही एकमेकांचा विचार करत खूप खुश असतात. तर पार्थला नंदिनीच्या पहिल्या भेटीपासूनचे प्रत्येक प्रसंग आठवतात, की कसं त्यांची आनंद निवासात पहिली भेट झाली. त्यानंतर ते मंदिरात गेले होते. नंदिनीने एका मुलीला तिचं प्रेम मिळवून दिलं, तिच्या प्रेमाला न्याय दिला. त्यानंतरचा दुसऱ्या भेटीचा पार्थला प्रसंग आठवतो की तो नंदिनीच्या स्कूटीवरती बसून निघाला होता. त्यानंतर पार्थला तिसरा भेटीचा प्रसंग आठवतो, तो म्हणजे पार्टीतला. आणि पार्थने तेव्हा नंदिनीला सांगितलेलंही असतं की आपण सतत एकमेकांना भेटतोय म्हणजे नियतीचा नक्कीच काहीतरी संकेत असावा. जी अवस्था पार्थची असते नेमकी तीच अवस्था इकडे नंदिनीची असते. नंदिनीला देखील पार्थसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवतो, की कसं डिनर डेटच्या दिवशी पार्थने नंदिनीला छानसं असं सरप्राईज दिलं होतं. त्यानंतर नंदिनीला आठवतो तो आनंद निवासातला क्षण, की पार्थ स्वतःच्या तोंडून नंदिनीचं कौतुक करत होता. त्याला नंदिनीचा अभिमान वाटतो असं तो सांगत होता. नंदिनीला पुढचा प्रसंग आठवतो, तो म्हणजे साखरपुड्याच्या दिवशीचा, की पार्थने नंदिनीच्या बोटात अंगठी घातली होती आणि त्यांच्या जुळलेल्या या नात्यावरती शिक्कामोर्तब केला होता. दोघेही एकमेकांसोबत घालवलेले क्षण आठवून सुखावलेले असतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नंदिनी आनंद निवासात असतानाच पार्थने डायरेक्ट येऊन तिची भेट घेतली आहे. पार्थला आल्याचे पाहताच नंदिनी मोठ्या धक्क्यात आहे. तर पार्थ नंदिनीला विचारतोय की असं कसं काय करू शकता तुम्ही? डायरेक्ट तुम्ही लग्न मोडलं? वसुआत्याने तुमच्या घरच्यांना येऊन काहीतरी भलतंच माझ्याबद्दल सांगितलं आणि त्यावरती विश्वास ठेवून तुम्ही डायरेक्ट लग्न मोडलं? असं कसं करू शकता तुम्ही नंदिनी? अहो, लग्न मोडताना तुमच्या मनात एकदाही माझ्याबद्दल विचार नाही आला का? बरं, लग्न मोडण्याचा तुम्ही निर्णय घेतलात, परंतु त्या निर्णयामध्ये मी देखील असायला हवा होतो ना? म्हणजे लग्न मोडताना तुम्ही एकदाही माझ्या निर्णयाचा विचार का नाही केलात? असं पार्थ तिला विचारतो. पार्थची नाराजी, अस्वस्थता ही नंदिनीच्या लक्षात येते आणि नंदिनी निमूटपणे आतमध्ये जाऊन पार्थसाठी पाणी घेऊन येते, परंतु पार्थ पाणी प्यायला नकार देतो. तेव्हा नंदिनीला जे प्रश्न पडलेले असतात तसेच प्रश्न पार्थलाही पडलेले असतात. दोघांनाही आता एकमेकांच्या शंकेचं निरसन करायचं असतं. तर नंदिनी पार्थशी बोलायला सुरुवात करते की तुमच्या आत्याने जे काही सांगितलं त्यामुळे कोणत्याही आईवडिलांची झोप उडाली असते. त्यावरती पार्थ विचारतो की म्हणून तुमचं म्हणणं देखील तेच झालं का, की लग्न झाल्यानंतर तुम्ही घरात याल आणि तुम्हाला कोणी त्रास देईल? तसं अजिबात होणार नाही आहे. इनफॅक्ट तसं मी होऊच देणार नाही आहे, असं पार्थ नंदिनीला वचनही देतो. तेव्हा नंदिनी खूप मोठा खुलासा करत म्हणते की मी माझा निर्णय तुमच्या आत्यामुळे नाही, तर त्यांच्या मुलीमुळे घेतलाय, रम्यामुळे. पार्थला जबरदस्त धक्काच बसतो. रम्या काल मला भेटायला इथे आली होती, असं म्हणताच पार्थ धक्क्याने विचारतो की रम्या तुम्हाला भेटायला आली होती, परंतु का? तेव्हा नंदिनी उत्तर देते की मला
तुमच्या आणि तिच्या प्रेमाबद्दल सांगण्यासाठी. तेव्हा पार्थ खूप चिडतो. पार्थ अगदी शांत होतो. तो अगदी सुन्न झालेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते की तुमच्या शांततेतच मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. परंतु हे बघा पार्थ, रम्याचं बोलणं ऐकून मी कोणताही निर्णय नाही घेऊ शकत, कारण मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुमचं मत विचारल्याशिवाय मी कोणत्याही निर्णयावरती नाही जाणार. मला तुमचं मत जास्त महत्त्वाचं आहे. तर पुढे नंदिनी पार्थला विचारते की रम्या आणि तुमची अगदी लहानपणापासूनची मैत्री आहे ना? तेव्हा पार्थ होकार देतो. तर नंदिनी म्हणते की हो, परंतु तुमच्या या मैत्रीच्या नात्याला जर ते नातं जुळलं तर एखादं छानसं नाव मिळू शकतं. आपल्या मैत्रिणीमध्येच आपली प्रियसी शोधणं यासारखी सुंदर गोष्ट कोणती असू शकते? तेव्हा नंदिनीचा झालेला गैरसमज दूर करण्यासाठी पार्थ बोलायला सुरुवात करणार. तेव्हा नंदिनी म्हणते की तेच तर म्हणते मी, तुम्ही लहानपणापासून एकत्र वाढलात. कदाचित तुम्हाला एकमेकांची असण्याची सवय झाली आहे आणि कदाचित या गोष्टी खूप जास्त पुढे गेले असतील आणि तुम्हाला कळलं देखील नसेल. परंतु पार्थ आता इतका वैतागतो की नंदिनी त्याच्याबद्दल असा गैरसमज कसा करवून घेऊ शकते. आता पार्थ पुन्हा नंदिनीला समजावायला जाणार तर नंदिनी म्हणते की मी तुम्हाला आता फक्त इतकंच सांगू शकते की तुम्ही रम्यासोबतच्या नात्याचा एकदा पुन्हा विचार करून बघा. कदाचित तुम्हाला पुन्हा लक्षात येईल की तुमची एकमेकांची झालेली ही सवय नाही तर प्रेम आहे. आणि नंदिनीचा निर्णय ऐकून पार्थ हादरतो. तर नंदिनी म्हणते तसं जर असेल तर मला काही हरकतच नाही आहे आणि मला हरकत घ्यायची काही गरजही नाही आहे, कारण मी तुमची अजून बायकोही झालेली नाही आहे. नंदिनी आपला निर्णय ऐकून मोकळे होते, परंतु पार्थच्या हे सगळं जिव्हारी लागतं. नंदिनीच्या मनातली माजलेली प्रश्नांची खळबळ, तिच्या चेहऱ्यावरती असणारी नाराजी, तिचं अस्वस्थ असणारं मन पार्थला समजत असतं. सगळं काही उमगत असतं की नंदिनीने हे सगळं स्वीकारायला तयार नाही आहे. फक्त ती वरून वरून दाखवते. खरं तर नंदिनी तिथे पार्थला हे समजावण्याचा प्रयत्न करते की रम्याचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. त्यामुळे तुम्ही रम्याचा पुन्हा एकदा विचार करून बघा. रम्या तुमच्या बाबतीत खूप सिरियस आहे. काल पाहिलं ना मी तिला. आणि आपलं तर फक्त लग्न ठरलंय, झालेलं नाही आहे. परंतु पार्थ, उद्या आपलं लग्न झाल्यानंतर तुमच्या मनाला हे नको वाटायला की रम्याच तुमच्यासाठी योग्य होती. नंदिनी बोलत सुटते, परंतु पार्थ आता वैतागलेला असतो की नंदिनी का त्याला समजून घेत नाहीये असं त्याच्या मनाला वाटतं. तर नंदिनी एक पार्थचा गैरसमज दूर करते की ते लग्न तिने स्वतः मोडलेलं नाही आहे, तर तिच्या आईवडिलांनी मोडलं आहे. तर नंदिनी पार्थला सांगते की मला माझ्या निर्णयावरती ठाम राहण्यासाठी काहीतरी कारण असायला हवं, की जसं रम्याला तिच्या निर्णयावरती ठाम राहण्यासाठी तिच्याकडे तुमचं पत्र आहे. पार्थ धक्क्याने विचारतो की माझं पत्र? आता रम्याने तेच दुसरं खोटं पत्र दाखवलेलं असतं की ज्यावरती पिहूने पार्थच्या वतीने होकार दिला होता आणि त्यामुळे नंदिनीचा गैरसमज झालाय. हे बघा, रम्याने मला तेच पत्र दाखवलं की जे तिने तुमच्यासाठी प्रेमपत्र लिहिलं होतं आणि त्यावरती तुम्ही तिच्या प्रेमाचा होकारही दिला आहे. तेव्हा पार्थच्या लक्षात येतं की वसुआत्याने तेच पत्र दाखवलं होतं की ज्यावरती पिहूने लिहिलं होतं पार्थच्या वतीने. तर नंदिनी तिथे पार्थला सांगते की तुमचा जोडा खरंच खूप छान दिसेल. रम्या खूप गोड मुलगी आहे. परंतु पार्थला नक्की काय हवंय हे अजून नंदिनीने जाणूनच घेतलेलं नसतं. तर नंदिनी थोडीशी अस्वस्थ असते. हे सगळं ती अगदी मनापासून बोलत नाही, हे पार्थला उमगतं देखील. तर नंदिनी म्हणते की तुमचं लग्न झालं तरी मला काही हरकत नाही आहे. आणि तसंही तुम्ही माझ्या आयुष्यात असला काय नसला काय मी मजेत राहील. मी स्वतःला त्रास नाही करून घेणार असं नंदिनी बोलते, परंतु ती पार्थपासून नजर चोरून बोलत असते. तेव्हा पार्थ धक्क्याने विचारतो की म्हणजे आपलं लग्न नाही झालं तर तुम्हाला काही फरक पडणार नाही आहे का? तेव्हा नंदिनी म्हणते की मी ते पत्र वाचलं आहे की ज्याच्यावरती तुम्ही रम्यासाठी आय लव्ह यू टू लिहिलंय. तर तिथे पार्थ म्हणतो की ते पत्र खोटं आहे हे सांगणारच असतो. तेव्हा नंदिनी म्हणते की हे बघा पार्थ, त्या एका वाक्यावरती रम्या आपलं अख्खं आयुष्य काढू शकते, परंतु माझं काय? माझं अख्खं आयुष्य घालवण्यासाठी माझ्याकडे कोणतंही पुरेसं कारण नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही पुन्हा एकदा रम्याचा विचार करा. अजूनही वेळ गेलेली नाही आहे पार्थ, तुम्ही निर्णय घेऊ शकता.
असं नंदिनी न म्हणताच पार्थ तेथून निघालेलाच असतो. नंदिनी त्याला विचारते की तुम्ही खरंच निघालात पार्थ? तेव्हा पार्थ पिहूचा विचार करत असतो. नंदिनीचा गैरसमज दूर करायचा तर सत्य तिला कळायला हवं. तर पार्थ म्हणतो की नंदिनी, मी जातोय, परंतु कायमचा जात नाहीये. तुमच्याकडे माझ्यासाठी 15 मिनिटं आहेत का? तुम्ही प्लीज माझी वाट बघाल ना? असं विचारतो. तेव्हा नंदिनी म्हणते की हो, मी तुमची वाट नक्की बघेन. आता पार्थ सज्ज असतो. रम्याने जे गैरसमज पसरवलेत ते दूर करून नंदिनीचं प्रेम मिळवण्यासाठी. तर आजचा हा भाग इथे संपतो आहे. आजचा भाग नक्की कसा वाटला ते कमेंट करून कळवा. पुढील भागात आपण पाहणार आहोत पार्थने रम्याने दाखवलेले लव्ह लेटर आणि त्याचबरोबर पिहूला देखील आणलेलं असतं आणि पार्थ तिला विचारतो की नंदिनी, हेच ते लेटर आहे ना? तो पिहूला म्हणतो की सत्य काय ते सांग. आता पिहूने सत्य उलगडल्यानंतर नंदिनीचे गैरसमज मिटलेले असतात. तर वसुंधरा फोनवरती रम्याला सांगते की आता देव जरी आडवा आला तरी देखील हे लग्न मी होऊ देणार नाही. तर नंदिनीने विक्रमानिनीला बोलावून घेत धनंजय शारदाचे सर्व गैरसमज दूर केलेले असतात की पार्थचं प्रेम रम्यावरती नाहीये, की आपला किती मोठा गैरसमज करवून देण्यात आला होता. तेव्हा धनंजयला खूप भीती वाटते. तो समजावतो की अगं परंतु प्रश्न त्याचा नाहीच आहे. तू ज्या घरात चाललेस ना तिथे वसू आत्या देखील आहेत आणि त्या तुझं जगणं मुश्किल करून टाकतील. आता नंदिनी पेचात पडते, परंतु त्या सगळ्यांचे समजूत घालून नंदिनी पार्थचं लग्न कसं होईल ते पाहणं तितकंच